हॅलो फ्रेंड्स, मी प्रियांका सुरवसे. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज काय स्पेशल, आज काय खास, ही एक्साइटमेंट तुम्हाला पण असेल आणि मला पण आहे सांगायला तुम्हाला. आणि माझा स्वयंपाक वगैरे सगळं काम झाले, कपडे वगैरे हे, आणि वाजलेले आहेत आता 12-12:30च्या दरम्यान आहे. मग म्हणलं आज संडे आहे, मुलांना पण सुट्टी आणि निवांत असं काम होईल. आणि मी हे 8-10 दिवसाची साय काढून ठेवलेली आहे आणि त्याचं थोडं थोडं दुधावरची साय काढून हे तूप बनवते. पण असं आहे काय की थोडं तरी जास्त दिवस लांबवलं गेलं तर त्याला वर पांढरी बुरशी यायला लागते साईला. हे त्याच्यामुळे 8 दिवसाच्या वरती साय ठेवू नये असं मला तरी वाटतं. जरा जरी थोडा वेळ जास्त दिवस झाले तरी येते. मी आज बघते बघा, आलेली होती आणि जे जे होतं ते मी काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे मी 8 दिवसाच्या वर आता इथून पुढे साय ठेवणार नाही. थोडी का निघणार तेवढंच लगेच पटकन करून टाकेन. पण कसं होतं, मुलांच्या गडबडीमध्ये, कामाच्या गडबडीमध्ये हे होत नाही. मग आज म्हणलं संडेला पोरांचं सगळं रुटीन पण हे होतं आपलं, जे काय आहे ते पण फास्ट करायचा प्रयत्न करते मी. आणि त्याच्यामुळं म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करू की हे जास्त दिवस नका ठेवू. फ्रीजमध्ये जरी असलं तरी स्टोर करून ठेवलं तरी पण ते खराब होऊ शकतं. चला तर मी आता हे काढून घेते, मिक्सरमध्ये करते. आता हे व्यवस्थित नाही आहे दिसत काय. थोडं थोडं घेते आणि मिक्सरमध्ये हे करून घेते. आणि थोडं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे ओतून घेते. आणि वरती वरती बघा लोणी यायला लागलेलं आहे. परत हे मी काढते जे होतं ते थोडं थोडं असं. आणि अशा प्रकारचं आपले लोणी बघा निघलेलं आहे, पाहू शकता तुम्ही बघा. थोड्या वेळेस मी फिरवलेलं आहे आणि जरा शांत होऊ दिले, त्याच्यामुळे बघा किती वरती आलेलं आहे. आता हे 2-3 पाण्यानं मी धुवून घेते. एवढं निघले. जेणेकरून तुपाचा वास येत नसतो. 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलं ना काय नाही. आता ह्याच्यामध्ये मी 2-3 पाण्यानं धुवून घेतलेला आहे आणि असा गोळा निघलेला आहे बघा. काय सुद्धा चिपकत नाहीये हाताला. आता मी तूप कडवायला घेते. अशा प्रकारे आपले तूप तयार होत आहे बघा. होईलच आता, थोड्या वेळ असंच राहू देते मी. आणि इकडे एका साईडला गरम पाणी ठेवते म्हणजे भांडे साफ करायला, आणि ह्या साईडला ठेवते मी गरम पाणी करायला. का तर जेवढे आपले भांडे आहेत ना तेवढे गरम पाण्यात लगेच निघून जातात. चिकटपणा त्याला राहत नाही बघा तुम्ही थोडा सुद्धा. त्याच्यामुळे नेहमी कधी पण तूप जर बनवायचं असेल तर नेहमी गरम पाणी पातेल्यामध्ये ठेवायचं. का तर तुमचे जेवढे भांडे घाण होतील, वेस्ट होतील, तेवढी पूर्ण ते गरम पाण्यामध्ये हे करून काढली ना, पूर्ण त्याचे जर तिखट काय तेलकटपणा जो असतो तो सगळा निघून जातो, काहीच राहत नाही. आणि घासायला पण आपल्या इझिली जातं. नाहीतर ते
तुम्ही साबणानं कितीही त्याला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी ते निघत नाही. तेलकटपणा तसाच राहतो, त्याला चिकटपणा. त्याच्यामुळे मी नेहमी गरम पाण्यात हे करते आणि नंतर घासते. लगेच इझिली निघून जातो. पूर्ण हाताचे वगैरे तेलकटपणा असतो ना, तो लगेच निघून जातो गरम पाण्यात. त्याच्यामुळे मी गरम पाणी ठेवते. बघा आपलं तूप तयार व्हायला लागलेलं आहे, कळतंय. आता ह्याच्यामध्ये मी तुळशीचे पत्ते टाकते. ह्या डब्यामध्ये मी तूप काढून घेते. छोटासा आणि एवढ्या ह्याच्यामध्ये मावेल पण, जेणेकरून आपलं तूप थोडंसंच आहे, जास्त नाही आहे. त्याच्यामुळं ह्या डब्यात मी ओतून घेते. छान असा सुगंध येतोय तुपाचा. हो होतंय. जास्त आपल्याला करपट पण नाही द्यायचं, नाहीतर करपट लागतं ते. हमारी मेहनत रंग लाई है. फायनली आपलं तूप बनवून झालेलं आहे. आणि मी झाकण नाही लावत लगेच, का तर आपलं गरम आहे तूप. एवढं तूप निघलेलं आहे बघा, येलो छान आहे. तूप वगैरे बनवून झालं आणि इथं पेपर हातरलेत खाली मी, का तर तुळशीचं वगैरे ते जे फांद्या होत्या ना एक्स्ट्रा, म्हणजे लाकडासारखं पूर्ण त्याचे पत्ते गळून पडलेले आहेत आणि नुसतं लकडीच राहिलेले आहे. आणि मग ती मी कटिंग करत असते पूर्ण ह्याची, तुळशीच्या ह्याची जे त्याला पान वगैरे नाही ना ते कटिंग करून घेते. का तर त्याच्या जागी परत दुसरे नवीन पानं यायला लागतात आणि त्याला कोंब फुटायला लागतात आणि आपली तुळस बहरदार होते अशी. आणि मी तुळशीचं एक सिक्रेट सांगते तुम्हाला. जर हिरवीगार तुळस करायची असेल तुम्हाला तर त्याच्या बुडामध्ये हळद टाका. थोडीशी माती हे करून त्याच्यामध्ये हळद टाकली ना, एवढी हिरवीगार तुळस होती. माझ्याकडे 3 तुळशीचे पौधे झाडं आहेत 3, आणि ते पण बघा मोठे मोठे झालेले आहेत बघा. ही 2 नंबरचे दुसऱ्या ह्याच्यामध्ये, आणि ही तेलाच्या डब्यामध्ये लावलेली होती मी. ह्याचं पण मी असंच करून ठेवणार. मी काय केलेलं, अगरबत्ती लावते ना त्याच्या काड्या पूर्ण झालेल्या होत्या. आज काढेल उद्या काढेल म्हणून तशाच ते पूर्ण गच्च भरलेलं. मग ती काड्या वगैरे काढून घेतल्या मी, स्वच्छ केलं त्याच्या पण फांद्या वगैरे कट केल्या जी लाकडे होते. आणि ही तर बघा 3 नंबर, ही तिसरी तुळस आहे की ही तर माझ्या कमरे एवढी झालेली आहे. ह्याची हाईट एवढी लागते. हिचं पण मी तसंच करून घेतलं. तिच्या पूर्ण जे काड्या होत्या ते काढून पूर्ण आतमधले कुंडीतले वगैरे स्वच्छ करून घेतलं. जे काय होतं ती अगरबत्तीचे ते काढून घेतल्या आणि कटिंग करून घेतल्या फांद्या. आणि ही मी उन्हाळ्यामध्ये गावाकडे गेलते ना, पूर्ण वाळून असे गेलेले होते, काहीच राहिलेलं नव्हतं. पण बघा ना कशी लगे हिरवेगार झालेले आहे.
वाजले 3:30. स्वराचा अभ्यास चालू आहे. एक्झाम आता 26 तारखेपासून चालू होणार आहेत. आणि सकाळी किती वाजता गेलेली बघा, 11 ते 1 अबॅकस क्लास होता. आणि आता 4 ते 6 ट्युशनचा क्लास आहे. आणि ह्या मॅडमचं चालू आहे इकडं तिकडं करण्यासाठी, काय पण करत बसते उद्योग. आणि चालू आहे. मी लय थकले. 2 वेळ क्लास आहे मला, एक ॲबिकस आणि आता एक. थकलेले आहे पण एक्झाम झाल्यावर निवांत आहे बाळा तू. एक्झाम झाल्यावर पण आहे अजून स्कूल आहे पण अभ्यास एवढा लोड नाही ना. आणि ह्या मॅडमचं बघा. चालेल, मी काय बनवू, कॉफी बनवू का? कॉफी बनवते, तिला जरा फ्रेश करते, तिचं माइंड जरा. होय बसा. माझी कॉफी झाली. मी काय ह्यांना डेलीचं कधी देत नाही, कधी त्रास खूप दिवसातनी खारी हे दिलेलं आहे. मी तिला आता ट्युशनला सोडून येते आणि मग मी चहा घेते, तो पण विदाऊट शुगर, गुळाचाच बनवते मी. स्वराला आता ट्युशनला सोडून आले आणि तिला कॉफी वगैरे दिली ती प्यायला, म्हटलं जरा फ्रेश वाटेल. आणि आता वाजले 4 आणि 4 ते 6 पर्यंत ट्युशन आहे. मी चहा घेते आता लगेच. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आय होप की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज सपोर्ट मी, माय चॅनल.